घेऊन येणार आहेत आणि त्यांच्या हस्ते आपली प्रवज्जा होणार आहे. तर हे एक खूप मोठं भाग्य लागतं त्यासाठी. तर मी तर तयार होतोच, पण मी माझ्या मिसेसला सुद्धा तयार केलं आहे, ती पण आलेली आहे. आणि 17 आम्ही चिवर घेतलं. त्यानंतर परवाच्या दिवशी जो अकोल्याला आम्ही फिरायला गेलो होतो, म्हणजे पिंडपात करायला गेलो, तो अनुभव एक अविस्मरणीय प्रसंग असेल तो माझ्या जीवनातला. त्यावेळेस खरोखर वाटत होतं का आम्ही बुद्धपुत्र आहोत. आणि म्हणजे भविष्यात तर वाटतं आपण चिवर घेऊन राहावं, पण काही कौटुंबिक जबाबदारी आहेत. तरी पण मी दैनंदिन जीवनामध्ये हे पाळण्याचा प्रयत्न करतो. या 5 दिवसामध्ये आम्ही 10 शिलांचं पालन केलं, ध्यानसाधना केली. त्यानंतर काही नियम असे होते की जसं भारतामध्ये आपण भंतेजींना डायरेक्ट दान देतो, पण ती पद्धत चुकीची आहे. ती पद्धत आम्हाला काल सांगितली की भंते पैशाला हात लावू शकत नाही, कारण ते 10 शिलामध्ये असतात आणि त्या 10 शिलामधलं एक 10वं शील आहे, ज्यात रूप रजत पटी गहना वेरमणी, म्हणजे सोने चांदी आणि पैसा यांना हात लावायचा नाही. तर भंते तर नाहीच म्हणणार, पण जे त्यांचे कपिया असतात, कपिया म्हणजे जे त्यांच्या भंतेच्या सोबत असतात, जे भंतेची सेवा करतात, तर त्यांच्याकडे आपण दान देऊ शकतो. हे काल पहिल्यांदा नवीन माहीत झालं आणि मी ते समाजामध्ये सांगण्याचा प्रयत्न करेल. आणि याचं मी जीवनामध्ये काटेकोर पद्धतीने पालन करण्याचा प्रयत्न करेन. आणि मला धम्ममंगल या संस्थेने ही जी संधी दिली त्याबद्दल मी दीपक सरांचे आणि त्यांच्या टीमचे खूप खूप आभारी आहे. धन्यवाद. जय भीम, नमो बुद्धाय. साधू साधू साधू. थँक्यू बनते.